येत्या 26 तारखेला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या निमित्ताने मोह पार्टी ही सज्ज झालेली आहे। घरात नाही गेलो तर ये भाईचा मला बघायला या आयला मला बघायला इथं आली काय बाबू हागू आली तू खाते का जरासा जरासा घे गाइस गुड मॉर्निंग नाइन कटेकर ब्लॉग्स या चॅनल तुमचं स्वागत आहे। असेच ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा। चला बाहेर जाऊ पाय वगैरे करू निकिता की कालते नसती महाराष्ट्र केसरी निकिता ड्रायव्हर गाडी पलवते गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ओम नमः शिवाय एकविरा माते की जय निकिता शेठ की जय गाडी पलवते ना ओम नमः शिवाय हर महादेव तुलसी माते की जय। बघा दादूची बॅट आणलेली ते अजून नेलीच नाही बॅट न्यावा लागेल आता। निकिता शेठ जेवण बनवते जेवण कांदा पोहे बनव म्हणा गरम गरम इकडे जेवण बनवत लावलं आणि सकाळी कांदा पोहे बनवलेले ते मला घेतलेले मी खायला नाही र नाही तर फुकाट गेला असतं ना ते म्हणून मी खातोय वेस्ट जाताना काय बनवलेत भाजी अजून सॅलड वेळ काय बनवणार आहास का नाही काकडी घाला भाजी कांदा चंपट असला बस गरीब माणसं जास्त नाही निसता कशा तरी खावाचा या पाहिजे आज उपास आहे बोलले फ्रीज वापरून फायदा नाही बरी आठवण आली। स्वामी समर्थ महाराज की जय ओम साईराम तू खाते का जरासा जरासा घे चला कांदा पोहे खातो काय बाबू हागू आली पाहिला आगाली तर वाऱ्यावर का धावत आला मी काम करते थोडा बायकोनी कामाला लावलाय म्हणा याला सलाड बनवायला आंबा आहे ना भारी होटल गावला आज मगाशी मस्त जेवलो वगैरे जेवून ढोरा का झोपलेलो आता 5 वाजलं आता उठलो म्हणजे फ्रेश होऊन चाललो तर डायरेक्ट मऊच्या अड्ड्यामध्ये आपला मऊचा बिनजोडचा मैदान आहे ना आता 26 तारखेला 26 जानेवारीला 2 अड्डा आहे 2-3 अड्डा होतील त्या दिवशी कर्जत मध्ये पण एक होईल देसाई पारंपरिक मैदान आहे तो केतन भाई येतोय भाईचा पण येतोय केतन भाई आला का गायच लगेच निघू त्याच्या वाड्यावा आतमध्ये केतन भाई नरेश नानोत दिसतंय आणि बघूया अड्डा कसं केलाय काय नवीन काही बक्षीस वगैरे काय ठेवले का काही ठेवले असतील आधी मस्त सिस्टम आहे बक्षीस ठेवतात मोठा बिनजोड असेल त्याला शर्यत होईल त्याला मस्त वाटते ना आनंद वाटते सर्वांना तेव्हा केतन भाई पण आला बोलता बोलता सर्व कमिटीवाले पण गेले तो आता तिथे बघूया चला आता थेट जाऊ केतन भाई पण आला झोपलेलास काल पार्टी नव्हतं सगळं झोपलेलं आता काय झालो अड्ड्यामध्ये भरपूर पब्लिक आहे अध्यक्ष वगैरे आहेत पनवेल वगैरे मारत लावलेत
नट स्टिकर लावा त्या आपले अध्यक्ष आणि रायगड ठाणा यांचे उपाध्यक्ष नंदराज शेठ मंगाजी आलेले आहेत आता, त्यांचा सत्कार वगैरे आणि हे दिलेला आहे. दादा आपलं मैदान आहे आणि काय बोला सर्व गाड्या मालकांना आपल्या पनवेल, उरण, कालापूर, पेन सर्वांसाठी काय संदेश असेल? नमस्कार. येत्या 26 तारखेला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या निमित्ताने मऊ पाटी ही सज्ज झालेली आहे. खऱ्या अर्थानं आपल्या या रायगड ठाण्यामध्ये 1756 गाड्यांची नोंद झालेली आहे. प्रत्येक मैदानामध्ये गेल्यानंतर शर्यती पूर्ण होत नाही. प्रत्येक जणाच्या शर्यती जमलेल्या असतात, तरी जो त्याचा कॅन्सल करून परत यायला लागतो. म्हणून जेणेकरून आपल्या कमिटीच्या मार्फत ठरला होता का 2-2 मैदानं घ्या. त्या पद्धतीने आज या पनवेल तालुक्यामध्ये मऊ फाटीमध्ये परमिशन लिगली पद्धतीने घेतला आणि आम्हाला पनवेलमध्ये मिळाल्याबद्दल मी शासनाचं आभार मानतो. कारण आम्हाला बरेचसे दिवस एक संकट होता, या पनवेल तालुक्याला परमिशन भेटणार नाही. तो परमिशन आज मऊचे ग्रामस्थही आणि कमिटीने इथे लिगली पद्धतीने परमिशन आणलेला नाही. आणि तसेच पनवेल तालुका, कर्जत, खालापूर, जेणेकरून ठाणा, रायगड, पालघरचे सर्व क्षेत्रवाले आहेत त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा. एवढेच मी बोलून 2 शब्द संपवतो. धन्यवाद. गाईज निघालो होता मऊच्या मैदानामधून, मुलाखत वगैरे भरपूर घेतल्या. सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष नंदराज शेठ पण नंदराज शेठ लेट आले. अध्यक्ष आपले मेन लेट आले, ते लवकर यायला पाहिजे होते. मजा आली असती मुलाखत घ्यायला. त्याही बोलताना सर्व मस्त वाटलं असतं. आणि बघूया आता कसं चक्रवालं म्हणजे समजा पनवेल वाघांनाच आपले वाघां सर्व राज चक्रवाला आहे. नुसत्या नॉर्मल गाड्या जमल्या म्हणजे फेऱ्यानं बैल आलं तरी 50-60 शर्ती होता अशाच. मज्जाही निघून. आणि गाईज सर्वांना लक्ष माझ्याकडे पण आहे. नयनकडेकर कुठे जाणार बोलतं. आपल्या इकडे राहणार का भोंगाजवळ, तिकडे जाणार ते एसआयला. बोललो जिथे कमिटीचा विषय येणार तिथे नयनकडेकर उभा राहणार. आपल्या भागातले सर्व कुठले बैल येतील ते सर्व बैल मी दाखवायचा प्रयत्न करणारच आहे लवकरच येऊन. बघा लवकरच मैदानात येईल मी 26 जानेवारीला मऊला. आणि बैलांच्या मुलाखती वगैरे आणि बैल कुठले येणारच म्हणजे असं हे दाखवायचा प्रयत्न करणार आहे मी. आणि उसडणं नाही, मऊला लाईव्ह KTC लाईव्ह आहे. KTC क्लिअर आता जाम मध्ये लाईव्हवाला आहे. क्लिअर एकदम व्हिडिओ वगैरे असतात, स्क्रीन वगैरे पण लावण्यात येईल. बघू मी येईल अड्ड्यात सर्वांच्या बैल दाखवायचा प्रयत्न करेन. लवकरच येईन अड्ड्यात. त्यासाठी प्रेमात शर्यती करा सगळे, कारण की आपलेच भागातले बोलले आपल्या शर्यती होतील पण प्रेमात करा. आणि ते काय झाला नाही पाहिजे असं हे करूनच शर्ती करा. चला चाललो तर आम्ही घरी. मुलाखत घेऊन आलो अड्ड्यांच्या आणि फार्म हाऊस आपले बसलेलो. इथं वायफाय व्हिडिओ अपलोड करायला बसलोय. लय प्रॉब्लेम झाला इथं माझा व्हिडिओ अपलोड करता गेला आणि आउट व्हायला. घरात नाही गेलो तर ही बाईचा मला बघायला आयला मला बघायला इथं आली. फोन नाही आलाच नाही मला. फोन शपथ मी एरोप्लेन ठेवलाय. फोन येईन कशी एरोप्लेन ठेवलाय. लड्डूला पण आज दुपारी जेवायला नव्हता आणला ना, तर लड्डूला पण जेवण घेऊन आली. टाकून डायरेक्ट टाक. बघा लड्डू कधी जीव आहे माझा नाही यांचा सगळ्यांचा. नाही गला तर आणू त्याला चिल्ली जेवायला चला. झाला फक्त आता फोटो टाकून अपलोड मारायचं आहे. लय टेन्शन मध्ये झाला आज. केला मी सगळा तर निश्चित जुगाड केला मी. माहीत सगळा येत ना माहीत कवा पण चालता कवा बंद होता समजत नाही त्यांचं काय चाललंय. नवीन माई पण आला लागतील असं वाटतंय. वाट लागेल तेवढी मोठी मुलाखत घेऊन तर माई बापा बंद होत असतील. काय फायदा. चालू होतं चालू होते पण नाशिक व्हिडिओ आधी एक तुला तर भारी टाकली खाते का.
दुपारी नाही घातला भूक लागली भाजी भाजी पण खाईन तो आता तर भाजी पण खाईन तो त्याला दुपारच्या जेवणाला दिला ना बेबी तुला नेते बॅग कशी निघली त्यांची काय करते बॅग मागचा दप्तर करते हो तो असं आहे का आवड मोठी बॅग आहे ती असा कसा ही पण गाई जेवली नाही मी इकडं यायचं मी आश्चर्य झालो मला बघायला आली बोलल्या इकडं कीर्तनला म्हणलं कीर्तन बसलंय टेन्शन मध्ये बाई बोलतं माईक मधनं आवाज 3 फोन केलं 3 फोनांची एक पण उचल म्हणून बरं बाबा बघायला जाऊ दे चला ह्यो पण कोणचा आणला यो कशी पाठी कर फार्माशी घरी येताना कुशूबाई बोलतो दापोली चल त्याला खाऊ पाहिजे होता त्याला खाऊ आणला येता बघू बाबू काय आहे बाबू काय आहे मी नाही आणला त्याने आणलाय खाते तरी का तो नको बाबा नाही तो ठेव सर्दी झाली आहे तिच्यान ठेव वरती ओके चला फ्रेश वगैरे होतो आईशी बोलते ती शेट चला फ्रेश होतो कोणची जागा आहे कुठची कुठची जागा तुझी आहे तुझी जागा कुठची आहे ही जागा तुझी आहे मग माझी जागा ही माझी का ही दादाची आहे मग तुझ्या टांगावर बसेल ना मग मी चल येतो अशा गाय बघा कलेचे बेटा आणि हे काय मग चिकन चिल्ली चिकन चिल्ली सॅलड बनवलास का खाला दुपारी 2 टाइम नाही खाला अरे मग भाजी असल्यावर काय आहे जेवण घेतो गाय जेवलो मगाशी आणि कोण खात का कोण खात का कोण जेवण चाललं कोण घेतो खायला तर माझीच मुलाखत लावली मुलाखत पण इथे पण मुलाखत चालली आपलीच चला आता आजचा ब्लॉग आहे ना इथं एंड करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट